श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? मजेत ना? स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आमचं सर्व काही चांगलं चालू आहे. आज मी सर्व महाराष्ट्रीयन लोकांना आवडणारा बेत म्हणजे झणझणाट मसाल्याची खिचडी सोयाबीनची बनवलेली आहे गरमागरम. हे बघा आता मी आम्हाला सर्वांना वाढते आहे. त्याच्यासोबत पापड, लोणचं, हे बघा पापड तळलेले मी, उडदाचे पापड आणि त्याच्यासोबत लोणचं पण आहे, कांदा. एकदम झणझणाट बेत झालेला आहे आमच्या जेवणाचा. आपल्या सर्वांना तर मसाल्याची खिचडी म्हटली का खूप एकच नंबर जेवण असतं. या जेवायला सर्वजण तुम्ही पण. त्याच्यावर अजून तेल टाकलेलं आहे, त्याच्याने अजूनच चव वाढणार आहे खिचडीची. गरमागरम खिचडीवर थोडं तेल टाकलं का अजून छान लागते खिचडी. आज आम्हाला पोळी भाजी करण्याचा खूप खूप कंटाळा आलेला होता, त्यामुळे मी आज खिचडीच बनवू म्हटलं. कारण जास्त खिचडी बनवलेली म्हणजे सकाळचं पण नाश्त्याचं आमचं टेन्शन राहत नाही. आणि सकाळी उरलेली खिचडी आम्हाला तेल टाकून गरम केली का ती अजून छान लागते. कांदा टाकून बनवलं ना तर अजूनच सुंदर लागते ती खिचडी. शिळी खिचडी आपल्या सर्वांना आवडतेच आपल्याला. आम्ही दोघंजण आता जेवायला बसलेलो आहे. माझे मिस्टर आणि मी जेवण करतो आहे, गरमागरम खिचडी खातो आहे. आता आपण रेसिपी बघूया. मी तर गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्याच्यात सोयाबीन टाकले. पाणी गरम झालं की सोयाबीन टाकायचे, त्याच्यात आपल्याला जेवढे हवे तेवढे घ्यायचे. आणि त्याच्यात आता थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून सोयाबीनला चव चांगली येते. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन पण असतात, ते चांगले असतात खाल्लेले. तांदूळ घेतलेले आता एक वाटीला पण कमी तांदूळ घेतलेले. बटाटा शिलून घेतलेला आहे, बटाटा कापून घ्यायचा आहे. आता कांदे, हे बघा 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि त्याच्यात तुरीची डाळ टाकलेली आपण. साधारण अर्धी वाटीला थोडी कमी डाळ घ्यायची आहे. दोघं मिक्स करून घ्यायचे. बटाटा कापून घ्यायचा आहे, थोडा जाडच कापायचा आहे बटाटा. खिचडीमध्ये बटाटा छान लागतो. जास्त बारीक जर केला ना मग त्याचा जास्त चुरा होऊन जातो, त्याच्यामुळे थोडे मोठे मोठे फोडी करायच्या आहे बटाट्याच्या. कोथिंबीर कापून घेतलेली आता इथं बारीक. कोथिंबीरने पण अगदीच सुगंध छान येतो आणि खिचडी ना चविष्ट लागते खूप खायला. तुम्ही अशा प्रकारची खिचडी करून बघा, तुम्हाला फार आवडेल. गरमागरम सोयाबीन टाकून. आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी अजून नवीन व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. कांदे कापून घेऊया आता. 2 ते 3 कांदे घ्यायचे साधारण, जसं आपण अंदाजाप्रमाणे. कांद्याचं पूर्ण कडू लागते माझ्या डोळ्यांना, माझे डोळे बघा. कांदे कापल्यानंतर उभे कापून घ्यायचे पूर्ण. बटाटे पण मोठे मोठे काप केलेले आहे. कांदे उभे कापले. टोमॅटो पण उभे कापून घ्यायचे. लसूण सोलून घ्यायचं आहे. सर्व काही व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे. अजून मला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार आहे, नक्की बघत चला माझे व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही. तेल टाकलेले आता. कुकर गरम झालेला आहे आपला. साधारणतः 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. जसे आपला खिचडीला तुम्ही जसं प्रमाण घेऊ शकता त्याच्याप्रमाणे तेल टाकायचं आहे. मोहरी टाकायची आहे. मोहरी जिरे टाकलेले आहे आपण दोघं पण. लसूण टाकला. मग लसूण नंतर कांदा टाकायचा आहे. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर लगेचच टोमॅटो टाकायचे, परतवायचं चांगला. हे बघा टोमॅटो पण टाकलेले. आता सर्व छान परतवून घ्यायचे. पूर्ण बदामी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे. सोयाबीन पूर्ण असे पिळून घ्यायचे, पूर्ण असे निपुळून. ते पाणी ना पूर्ण असं काढून घ्यायचं. आणि आता मसाले घेऊया आपण. काळा मसाला घेतला,
घरी बनवलेला लाल तिखट घेतलं, हळद घेतलेली आहे आपण. आता इथे अंदाजानुसार आपण मसाले घेऊ शकतो, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. आता हिंग पण घेतलेला आहे आपण. सर्व मसाले आपण या कांद्या टोमॅटोचे जे बनवलेले ना आपण ते टाकायचं आहे खिचडीमध्ये. पूर्ण परतून बटाटे पण टाकले आपण. आता बटाटे टाकल्यानंतर मसाला टाकायचा आहे. मसाला टाकल्यानंतर पूर्ण परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. छान परतवला का बारीक गॅस करायचा आहे, बारीक गॅसवर परतवायचा आहे तो. आणि नंतर मग त्याच्यात आपण पाणी टाकायचं आहे. साधारणतः 1 तांब्या पाणी टाकायचं आहे आपण, जसं आपले तांदूळ असतं त्याप्रमाणे. पाणी टाकल्यानंतर पाणीला चांगलं उकळ येऊ द्यायची आहे. उकळल्यानंतर उकळी येईपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ 2-3 पाण्याने. 3 पाण्याने धुतल्यानंतर चांगलं पाणी नितरवून घ्यायचं आहे. मग सोयाबीन टाकायचे खिचडीला. चांगले उकळ आल्यानंतर हे बघा किती खळखळ उकळते. त्याच्यानंतर मग सोयाबीन टाकल्यानंतर मग तांदूळ टाकायचा आहे. कोथिंबीर पण टाकायची आपण. कोथिंबीर वरतून टाकली ना तर छान सुगंध येतो आणि खिचडी छान पण लागते खायला. सर्वात शेवटी कोथिंबीरच टाकायची आहे. हे बघा छान उकळते बघा खिचडी आपलीवाली. तांदूळ पण टाकायचं आहे. खिचडी आहे ना खिचडी करताना आहे ना तेलात कोथिंबीर नाही टाकायची, नंतरच टाकायची. सर्व आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि शेवटी मीठ टाकायचं आहे. मीठ अंदाजानुसार टाकायचं आहे. मी चमच्याने टाकलं तर माझा अंदाज चुकतो, त्यामुळे मी हातानेच टाकते. माझ्याकडनं आळणी होऊन जाते, एक तर खारट होऊन जाते, त्यामुळे मी हाताने टाकते. मला हातानेच अंदाज कळतो. झाकण लावून घ्यायचं आहे. साधारणतः 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि आपली खिचडी तयार आहे गरम गरम. माझे मिस्टर आणि मी आम्ही बसलो आहे जेवायला. तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.